इवं तत्र विषममवाच निमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो पुरुषाय तुभ्यं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पाण्डुरङ्गा करो पाण्डुरङ्गा करो दुसरे चरण संतांचिया पंचाप्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सोपान देवा मुक्ताई परीशा धावत सर्वेशा करातटी रंगा येई मिठाई किठाई माझे कृष्णाई कानाई उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार कायवान मी पामर विठ्ठल प्रस्तुत प्राप्तस्थळी आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग इको दादा कमी करा बोलताना वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू ज्यांनी भागवत संप्रदायाचा प्रचार प्रसार आणि विस्तार महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायाचा प्रचार करणं जेवढी सोपी गोष्ट आहे त्याच्याहून अधिक अवघड गोष्ट आहे ती वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर नेणं आणि हा संप्रदाय महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन वृद्धिंगत करण्याचं काम अखेरपर्यंत ज्या संतांनी आपल्या हयातभर केलं असे संतश्रेष्ठ श्रीमंत सेना महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या असलेल्या नसलेल्या परिचयाचा आणि अतिशय गोड असा आपल्या सर्वांवरती जगावरती
संतांनी काय उपकार केलेले आहेत त्या उपकाराची जाणीव करून देणारा आणि नुसती जाणीव नाही त्या उपकाराविषयी संतांना कृतज्ञता व्यक्त करणारा हा अभंग विठ्ठल. अभंगापूर्वी परिहार वक्त्याचं कर्तव्य आहे. या न्यायानं आज या ठिकाणी या विभागाचं असणारे खूप मोठं पारमार्थिक रत्न वैभव म्हणून ज्यांनी या भूमीचा कायापालट केला असे आदरणीय श्री गुरु दामोदर स्वामी महाराज यांच्या वास्तव्यानं विचारानं प्रेरित झालेली ही भूमी आणि या प्रेरित झालेल्या भूमीमध्ये अष्टाजहागीर गेले अनेक वर्ष बाबांच्या परंपरेनं चालू असलेला हा नामसप्ताह बाबांचे कृपाशीर्वाद बाबांच्या समवेत श्री परमहंस गोरक्षनाथजी महाराज यांच्या परमाशीर्वादानं आणि खर तर साधूचं कामच असतं या समाजामध्ये निर्माण झालेली ही अंधकाराची मिटवणारी दोरी समाजामध्ये निर्माण झालेली ही अज्ञानरूपी अंधकाराची दरी मिटवण्याचं काम करणारे आदरणीय श्री गुरु अवधूतपुरी बाबांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष या संस्थानाचा झालेला कायापालट आपण आपल्या याची देही याची डोळा पाहतोय. बाबांच्या येण्यात खर तर या भूमीला चैतन्याची फुटलेली ही पालवी बाबांच्या येण्यानं पुन्हा एकदा या भूमीला फुटलेला परमार्थाचा अंकुर बाबांच्या येण्यानं श्री गुरु दामोदर स्वामींच्या समाधीला मिळालेलं हे नवचैतन्य या सगळ्याला जर कारणीभूत कोण असतील तर दामोदर स्वामीजींच्या माध्यमातून आदरणीय अवधूतपुरी बाबांच्या माध्यमातून होत असलेले हे कार्य आणि अतिशय ऋणास्पंद आदरणीय बाबांची माझे असणारे मालक ज्यांनी आदरणीय बाबांच्या समवेत नर्मदा परिक्रमा दोघांनी पायी केली आणि त्या पायी परिक्रमेमध्ये माझ्या मालकांच्या समवेत बाबा आणि बाबांच्या परम आशीर्वादाच्या कृपा छत्राखाली माझे मालक श्री अपूर्वानंदजी महाराज कुलकर्णी यांनी जी नर्मदा परिक्रमा केली आणि त्याच्याही पूर्वी बाबांचे आणि माझ्या मालकांचे असणारे घनिष्ठ मैत्रीचे संबंध आज बाबांनी पुनश्च एकदा गेली अनेक वर्ष मला इथे खर तर येता येते ते फक्त बाबांच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आहे तोही बाबांच्यामुळेच आणि असा महात्मा खर तर अशी परमार्थिक विभूती ज्या गावाला लाभते त्या गावाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. अनेक महात्मे आहेत जे ध्यान योगामध्ये आहेत हठ योगामध्ये आहेत क्रिया योगामध्ये आहेत पण त्या महात्म्यांच्या तुलनेमध्ये बाबांनी इथे आल्यानंतर हे सगळं करताना समाजाला एक योग्य दिशा देण्याचं काम आपल्या ज्ञानातून करण्याचं काम आजही बाबा अग्रस्तपणे करतायत आणि खरंच बाबांच्या या कार्याला मला एकच वाटतं श्री संताची
साष्टांगी हे करी दंडवत. या न्यायाप्रमाणे आदरणीय श्री गुरु अवधूतपुरी बाबांच्या चरणावरती नतमस्तक होते, कारण ते आम्हा संसारिकांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून बाबांच्या उंचीला सादर प्रणाम. या कार्यक्रमाच्या औचित्यानं आलेली सर्वच या विभागातली ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत वारकरी मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. त्याचप्रमाणे आदरणीय गायनाचार्य, गोड गाता हो बाबा तुम्ही, आणि महाराज तुमचाही आवाज अतिशय कमालीचा तयारीचा आहे, आनंद वाटला. आणि दादा तुम्ही सुद्धा सगळेच जण अतिशय सुंदर गाणं आपल्या सगळ्यांचं. त्याचप्रमाणे अतिशय तडफदार असणारे दोनही मृदंगाचे आदरणीय बाबा, तुमचे हार्मोनियम या वयातही अतिशय कान तुमचे बारीक आहे आणि स्वराचे आहेत हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे वेणेकरी बाबा, चोपदार बाबा आणि बाबा तुम्ही फार गोड नाचता हो. वा वा, चला आष्टा जहागीर मध्ये तुम्ही तुकोबाराच्या रूपात आलाय असं छान वाटतंय. सर्वच तरुण बांधव, माझ्या अतिशय उत्तम टाळकरी म्हणून सर्व हे बालगोपाळ उभे आहेत. आजच्या कीर्तनाची ही दिशा फार सुंदर आहे. त्यांना भाग्यवंत नटी हरिकीर्तनी नटण्याचं भाग्य हे तरण्याच्या नशिबात असावं, आणि ते भाग्य आज बाबांच्या माध्यमातून या सर्व तरुण मंडळींना लाभलंय. त्याच्यामुळे सर्वच श्रोतृ, माझ्या बहुसंख्येनं जमलेल्या माई भगिनी आणि सर्व पुरुष मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. अभंग संत सेना महाराजांचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेशातल्या बांधवगड सारख्या ठिकाणी राहून एवढं मोठं काम वारकरी संप्रदायाचं केलं की जे काम अद्वितीय न संपणार आहे, की ज्या कार्याची दखल इथं एवढं त्यांना ती पोच पावती नामदेवरायासारख्या विभूतींना द्यावी वाटावी, याचा अर्थ काय कमालीचं काम असेल. सेना महाराजांना म्हणावं वाटलं या भूमीमध्ये ज्यावेळेला मध्य प्रदेशातून सेना महाराज आले, पंढरपुरामध्ये दाखल झाले, आणि ज्या वेळेला माझा पांडुरंग पाहिला सेना महाराजांनी, की ज्याची अपेक्षा त्यांचे वडील श्री देवीदास महाराज वैद्य, ते देवीदास महाराज वैद्यांनी सेना महाराजांना सांगितलेलं मांडीवरती बापाचा देह आहे सेना महाराजांच्या, आणि त्यावेळेला सेना महाराजांना त्यांचे वडील देवीदास महाराज सांगतायत, सेना आई तू जन्माला जरी इथं आला असला तरी तुझा पिंड मात्र महाराष्ट्रातला आहे. कुणी किती म्हणू देत की भगवंत इथं आहे, भगवंत तिथं आहे, भगवंत अमुक आहे, भगवंत सगळीकडे जरी असला तरी भगवंत नांदतो मात्र महाराष्ट्रात. सेना एकच कर, जन्मासी येवोनी पहारे पंढरी, जन्मासी येवोनी पहारे बाबांनी मला सांगितलं,
जन्मसी येवोनी पहारे पंढरी नाचे महद्वारी नाचे महद्वारी देवा पुढे देवा पुढे. माझ्या वडिलांनी सांगितलेलं वाक्य आणि ते पूर्ण करण्याकरता ज्या वेळेला सेना महाराज पंढरपुरात आले तो भगवान पाहिला. महाराज त्या मूर्तीला पाहिलं पांडुरंगाच्या आणि त्या मूर्तीला पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं सुंदर ते दान उभे विठ्ठलारी सुंदर ते दान तुळसीहार गळा काशी पितांबर तुळसीहार गळा. त्या मूर्तीला पाहिलं मनमोहून गेलं आणि मग ते म्हणतात सेना भर माझा पुरणाचे हेत सेना मन माझा पुरणाचे हेत डोळे भरली पाहात विठ्ठलासी डोळे भरली पाहात विठ्ठलासी 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 विठ्ठल विठ्ठल. किती गोड लागतं अशी मजा येते ज्यावेळेला पाहिलं सेना महाराजांनी त्या भगवंताला आणि पाहिल्यानंतर मन बघून गेलो. आणि ज्या वेळेला सेना महाराज मंदिरातून बाहेर आले काळजीपूर्वक ऐका सेना महाराज मंदिरातून बाहेर आले त्या स्वरूपाला पागल झालेले स्वरूपाला पांडुरंगाला पाहून. आणि ज्या वेळेला बाहेर आले नामदेवरायांचं दर्शन सेना महाराजांना झालं. वैष्णवांचे शिरोमणी आहेत नामदेवराय आणि जसं नामदेवरायांचं दर्शन झालं नामदेवरायांचं दर्शनाच्या क्षणाला स्तब्ध झाले. हात जोडले नामदेवरायांनी बाबा सादर प्रणाम. आता सेना महाराज म्हणजे उत्तरेकडचे त्यांनी रिवाजाप्रमाणे आवाज दिला नमो नारायण. ते म्हणले नमो नारायण कुठल्या आपण म्हटले मी लांबचा आहे मी मध्य प्रदेशातला बांधवकडचा इथपर्यंत होय. माझ्या वडिलांची परंपरा आहे माझ्या वडिलांची ही परंपरा आहे माझ्या वडिलांची मिराजदारी आहे. आम्ही मध्य प्रदेशात जरी असलो तरी आमचे पूर्वज मात्र महाराष्ट्रातले आणि नुसते महाराष्ट्रातले पूर्वज नवल नाही. माझी परंपरा वारकऱ्याची माझी परंपरा वारकऱ्याची आणि त्या परंपरेला अनुसरून माझ्या वडिलांनी संत देवीदास महाराजांनी मला शब्द दिलेला होता की सेना एकदा फक्त एकदा तुझ्या जीवनाचा हेत असा ठेव की तुला पंढरी दिसावी. फक्त एकदा तुला पंढरपूर दिसावं. आणि माझ्या वडिलांचा शब्द मी आज पूर्ण केलाय. माझ्या मनाचं समाधान झालंय माझ्या जीवनाचं समाधान झालंय. तो हरी श्री हरी पाहिला डोळे भरी. आता माझ्या मनाचं समाधान झालेलं आहे. माझी चिंता मिटलेली आहे. आता मला काहीच वाटत नाही. मला फक्त एकच इच्छा आहे. माझ्या वडिलांनी बाबा ते सांगतात माझ्या वडिलांनी नामदेवरांना सांगतायत माझ्या वडिलांनी ज्या वेळेला ते जिवंत होते त्यावेळेला सांगितलं होतं सेना मी आणि माझे गुरुबंधू विठ्ठलपंत आम्ही एका गुरुचे शिष्य काशीमध्ये आणि एका गुरुकडे आमचं अध्ययन झालं आणि जे माझे गुरुबंधू आहेत त्यांचं नाव आहे विठ्ठल.
त्यांचं नाव आहे विठ्ठल. आणि त्या विठ्ठल पंतांना ज्या वेळेला आळंदीमध्ये त्यांनी अवचित केलं, संसारी होते संन्यासी झाले, संन्यासी होते संसारी झाले, पण त्यांच्या पोटी नुसती मुलं नाही, चैतन्याचे पुतळे जन्माला आले. ऐका बरं का, नुसती मुलं नाही, चैतन्याचे पुतळे जन्माला आले. आणि एकदा फक्त एकदा पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर त्यांच्यातला एक स्वरूपवान पुत्र आहे, कर्दळीच्या गाभ्यासारखा पुत्र आहे, अवघ्यांचा शिरोमणी आहे. त्या पुत्राचं नाव आहे ज्ञानेश्वर. एकदा पांडुरंगाच्या बरोबरीनं त्या पुत्राला पाहून येशील. आणि स्वभावतः सेना महाराजांनी विचारलं नामदेवरायाला की महाराज मला सांगाल आळंदी कुठे आहे? मला ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्याची तीव्र इच्छा आहे, तीव्र तळमळ आहे. मला सांगाल. ज्या वेळेला हे शब्द सेना महाराजांचे ऐकले आणि चटकन नामदेवरायाच्या डोळ्यात पाणी आलं. का? फक्त 15 ते 20 दिवस झालेले होते ज्ञानोबाराई या जगातून निघून गेलेले होते. फक्त 15 ते 20. आणि आजही मला वाटतं फक्त 15 ते 20 दिवस झालेले ज्ञानोबाराईंची समाधी, म्हणजे समाधी सोहळा होऊन 15 ते 20 दिवस. आणि समाधी सोहळा उरकून नामदेवराया ज्यावेळेला पंढरपुरात आलेले होते, मन खिन्न झालेलं होतं. आणि त्या अवस्थेत सेना महाराजांनी हा प्रश्न ज्यावेळेला विचारलेला आहे नामदेवरायाला, नामदेवरायाच्या डोळ्याला पाण्याची धार लागली. आणि मग नामदेवराया उशीर केला. ज्यांच्या दर्शनाच्या तीव्रतेनं तुम्ही इथपर्यंत आलात, ज्यांच्या दर्शनाच्या ओढीनं तळमळीनं तुम्ही इथपर्यंत आलात. सेना महाराज असा नियम आहे. आदरणीय वैकुंठवासी जोगबाबांचं एक वाक्य आहे, मोठी माणसं कामाशिवाय कधी येत नाहीत. मोठी माणसं कामाशिवाय कधी येत नाहीत. आणि काम झालं की इथं थांबत नाही. एवढं मोठं कार्य ज्ञानोबारायानं केलं, एवढं मोठं कार्य ज्ञानोबाराय करतात. हा नवारी जगाचा नियम आहे. कामाशिवाय यायचं नाही, काम झालं की राहायचं नाही. अगदी साधं सांगू तुम्हाला, शहाणा पाहुणा त्याला म्हणावं जो कामाशिवाय पाहुण्याच्या दारात येत नाही आणि काम झालं की पाहुण्याच्या दारात थांबत नाही. शहाणा कीर्तनकार त्याला म्हणावं जो सप्ताहाशिवाय कुणाच्या गावात काम नाही, काम नाही, काम झालं. शहाणा पाहुणा तो आहे, शहाणा कीर्तनकार तो आहे. कीर्तनाशिवाय कुणाच्या गावात, अर्थात सप्ताहाशिवाय कुणाच्या गावात जायचं नाही. आणि काला झाला की तिथं राहायचं नाही. आता मी तुमचा जिल्हा कोणता आहे? उस्मानाबाद. धाराशिव म्हणा, हा धाराशिव म्हणा. मी तुमच्या धाराशिवकडचं काहीच सांगत नाही, जे आहे ते आमच्या पुण्याकडचं सांगते. त्याच्यामुळे कोणाला काही वाईट वाटू देऊ नका. आणि जर वाटलं तर माझा इलाज नाही. शहाणा पाहुणा तो आहे, कामाशिवाय यायचं नाही, काम झालं की राहायचं नाही. आमच्या इकडे पुण्याकडे काही पाहुणे असे आहेत जे आले की कायद्याने लागू झाले. आले ते कुळ कायद्याला लागू झाले. बरं विचार केला, आज जाईल पाहुणा, घरचा जावई आहे म्हणजे आज जाईल पाहुणा, निघून जाईल. पाहुणा आला, एवढा आनंद झाला त्या सासूला. आदरणीय गुढीबाबा सांगायची कीर्तनात, गाली लोटांगण बंदीन चरण डोळ्याला पाहीन रूप तुझी नाही जावयाला. एवढं प्रेम जावयावरती, एवढं प्रेम. आपल्यात ती म्हण आहे पहा, राखी नाकीचा मोती गहाण आणि राखी जावयाचा
जावयाचा मान. एवढं प्रेम त्या जावयावरती जाऊ. ज्या दिवशी जावई आलाय, अगदी पंचपक्वानाचं ताट आहे, अगरबत्त्यांचा आणि घमघमाट आहे, सुंदर रांगोळीचा थाट आहे, त्याच्या पाठीला पाट आहे, बसायला पाट आहे, टेकायला पाट आहे, एवढी सुंदर व्यवस्था आहे जावयाची. ऐका ना, पुरणाच्या पोळ्या आहेत, शेंगाच्या पोळ्या आहेत, खव्याच्या पोळ्या आहेत, अगदी त्याच्याबरोबर 3 प्रकारच्या भाज्या आहेत, 3 प्रकारच्या सुक्या भाज्या आहेत, चटण्या आहेत, कोशिंबिरी आहेत, कुरडई आहे, पापड आहे, भजी आहेत, साजूक तुपातली जिलेबी आहे, अगदी सुंदर काले जामून आहेत. अगदी सुंदर नका पाणी सुटू देऊ म्हणजे ते माझ्या सुटलं म्हणल्यावर तुमच्या अहो एवढा सुंदर बेत आहे सगळा. जावई बरं, जावई सुद्धा हडसून जेवला, अगदी बरी कुठेपर्यंत जावई जेवला, भरपूर अगदी पोट भरून खाल्लं. मनात विचाराला घरच्यांनी विचार केला, आजच्या दिवस थांबतील, उद्या तोही दिवस गेला, जायचंच पाहुणा नाव घेईना. शेवटी पंच पकवानाचा जावई दुसऱ्या दिवशी थेट चपाती भाजीवर आला. तोही दिवस ढकलला. विचार केला आज नाही उद्या नक्की जाईल, उद्याचाही दिवस आला, जावई जायचं नाव घेईना. शेवटी चपाती भाजीचा जावई आज थेट भाकरी भाजीवर आला. विचार केला आज तरी नक्की जाईल, तोही दिवस लोटला, जावई जायचं नाव घेईना. शेवटी भाजी भाकरीचा जावई आज थेट डाळ खिचडीवर आला. काळजीपूर्वक ऐका, शेवटी वैतागली ती सासू. त्या सासऱ्याजवळ ती, अर्थात ती आई त्या बाबाजवळ गेली, ती म्हातारी म्हाताऱ्याजवळ गेली आणि विचारलं, का हो कधी जाणारी डोकी सांगाल मला. ते म्हणले, अगं असं काय करते, जावयाची जात आहे, जा म्हणणं आपल्या नियमात नाही, जा म्हणणं आपल्याला पटत नाही. आपली पोरगी त्याच्या दारामध्ये नांदायला दिली, जा तरी कसं म्हणावं. म्हणजे तुम्हाला जमत नसेल तर मला सांगा, मी विचारते पाहुण्याला कधी जाणार. अगं म्हणली एवढी टोकाची बाजू नको घेऊस, अगं आपली पोरगी नांदायला दिलेली त्याच्या. तुम्हाला बोलायला काय जातं, तुम्हाला बोलायला काहीच जात नाही. तुम्हाला एक सांगू, त्या पाहुण्यांना दिवसाच्या 6 भाकरी खायला घालून माझी मनगट्ट गायला आली. जमेल तुम्हाला का मी बोलू. म्हणले थांब, काही करू नकोस, कोणती गोष्ट घाईत बरी नाही. म्हणले एक काम कर, तसा तर पाहुणा जा असं पाहुण्याला म्हटणं योग्य नाही, पण नको असलेला पाहुणा घालवण्याची युक्ती माझ्याकडे. असं हो. म्हणली मग राबूयात ना युक्ती. म्हणले तशी नाही. मग म्हणले तुला माझ्याशी युती करावी लागेल. म्हातारी मग हुशार होती, म्हणली बरोबर आहे, सध्या युतीशिवाय काम नाही. तुम्ही जाणकार आहात सगळे. म्हणली बरोबर आहे, युतीशिवाय काम नाही. म्हटली झाली युती, चला बोला. म्हटले बघ सकाळ होईल, सकाळ झाली, पाहुणा दारात येईल, पाहुणा दारात आला, आल्याबरोबर मी सांगेल अहो चहा टाका, पाहुणे आले. मग म्हणले तू आतून सांगायचं साखर संपली. मग म्हणले मी तुला बाहेरून सांगेल अहो संपली असेल तर दुकानातून घेऊन या. मग म्हणले तू आतून सांगायचं पाय मोडले का तुमचे, तुम्ही आणा. मग अगं एवढं ऐकलं की स्वतःच्या मालकाला उलट बोललीस, स्वतःच्या पतीला उलट बोललीस, म्हणून जसा रागाने लाल होऊन आतमध्ये काठी येऊन धावेल, पण ऐक मारताना काठी कणगीवर मारेल. तुमच्या इकडे कणगीच म्हणतात ना. हा बरोबर आहे. म्हणजे काही ठिकाणी त्याला धान्याचं कोठार म्हणतात, काही ठिकाणी गोदाम म्हणतात, काही ठिकाणी कणगी म्हणतात. आमच्या इकडे त्याला कणगी म्हणतात. म्हणजे बघ मारताना ठोका काठीचा कणगीवर टाकेल, म्हणजे मी करेल तुला मारायचं नाटक आणि तुला करायचं रडायचं नाटक. म्हणली रडण्यात तर माझा हात खंड आहे, चिंता करू नका. म्हणली पक्क नाटक वठवणार मी. बघ म्हणजे ठरलं. ठरलं झाली ना सकाळ. ठरल्याप्रमाणे पाहुणे दारात आल्याबरोबर आवाज दिला, हो हो म्हणले पाहुणे आले, चहा टाका. साखर संपली हो. अहो संपली असेल तर दुकानातून घेऊन या. पाय मोडले का तुमचे, तुम्ही आणा. काय मालकाला स्वतःच्या नवऱ्याला उलट बोलतेस, तुला लाज वाटत नाही. अहो जसं धावलं म्हातारा हातामध्ये काठी घेऊन आतमध्ये जसं धावलं इतकी मारली म्हातारी. आता कशी मारली त्याचा डेमो मी तुम्हाला आधी दाखवलाय. एवढी मारली. शेवटी प्रत्येक फटक्याला म्हातारा विचारायचं, बोलशील उलट. स्वतःच्या मालकाला उलट बोलताना लाज वाटत नाही, बोलशील उलट. असा ठोके टाकून शेवटी पाहुण्यानं विचार केला. म्हणजे आपल्या नुसते चहा करतात
विठ्ठल रखुमाईचा प्रपंच मोडतोय. बरं नाही मग त्यांनी विचार केला पाहुण्याने, आता इथं थांबण्यात नाही, इथून जाण्यात मजा. मी का बोलते काळजीपूर्वक ऐका. शहाणी माणसं, शहाणा पाहुणा कामाशिवाय येत नाही, आणि काम झालं की याच्याबद्दल तुमच्याशी बोलते. म्हणजे आता काय इथं थांबण्यात मजा आहे, आता इथून जाण्यात मजा आहे. घेतलं पाहुण्याने स्वतःच ते बोचकं होतं ते खांद्यावरती घेतलं, काय कपड्याचं असेल गाठवलं ते, आणि निघाला. आणि जसं तुरोरीच्या स्टँडला अर्धा तास झाला वाट पाहतो, गाडी काही ना. इकडे म्हातारीचं चाललं, बोलशील उलट, स्वतःच्या मालकाला उलट बोलताना तुला लाज वाटत नाही? इतकं मारणं शेवटी तो म्हातारा थकला. ग म्हटलं मारू तरी किती, बघू देत तरी, ज्याच्या करता हा प्रयोग चाललाय ते आहे का गेलंय. म्हातारा बाहेर आला, अलीकडे पाहिलं, पलीकडे पाहिलं, मागे पाहिलं, पुढे पाहिलं, गायब जावे. तसा म्हातारा पळत आला. बघ मला म्हणत होतीस 40 वर्ष झालं मी म्हणून तुमचा प्रपंच केला, काय कळतं तुम्हाला प्रपंचातलं? प्रत्येक बायको आपल्या नवऱ्याला एकदा तरी आयुष्यात हा शब्द अनुभवाचे एकदा तरी म्हणले, बाग मला म्हणत होती 40 वर्ष झालं मी म्हणून तुमचा प्रपंच केला, काय कळतं तुम्हाला प्रपंचातलं? बघ म्हणले म्हातारा म्हणतोय म्हातारीला, बघ नको असलेला पाहुणा लावला का नाही म्हणणं उधळून. म्हातारी फार हुशार होती, म्हणली एवढ्यात गुलाल उधळून रिकामी होऊच नका. का बरं? अरे म्हटले तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण मी तुमच्याशी युतीच केली नसती. तर कसा गेला असता पाहुणा? असू देत म्हणले, असू देत, मला सांग मी कसं तुला मारल्यागत केलं? म्हातारी म्हटली मी कुठं कमी होते, मी कसं रडल्यागत केलं? मी मारल्यागत केलं त्याचं काय, मी रडल्यागत केलं त्याचं काय? झालं दोघांचं भांडण सुरू. कमीच नाही कुणी कुणाला. दोघांचा एवढा वाद विकोपाला जाऊन पोचला तो वाद. कुणीच कमी नाही. आणि इकडे अर्धा तास होऊन गेलेला, त्या स्टँडला एसटी देईना. एसटी देईना स्टँडला. वैतागला तो पाहुणा. आणि मग वैतागल्यानंतर त्याची विचारचक्र चालू झाली. म्हटलं खरंच म्हातारीचं भांडण झालं असं का मला कटवण्याकरता नाटक? पण इथं विचार करण्यात काय मजा आहे? मग मला आष्ट्यात जाऊन पाहिलं पाहिजे. तिथून स्टँडवरून तुरुरीच्या परत चालत 3 किलोमीटर आष्ट्यात उन्हा त्या म्हातारीच्या आत नाही गेलं, थेट बाहेर उमऱ्याच्या. आणि कान लावले, यांचा आतमध्ये चाललं. मी कसं मारल्यागत केलं? म्हातारी म्हणली मी कुठे, मी कसं रडल्यागत केलं? मी कसं मारल्यागत केलं? मी कसं रडल्यागत केलं? पाहुणा हळूच दोघांच्या मध्ये, मी कसं मारल्यागत केलं? मी कसं रडल्यागत केलं? पाहुणा हळूच म्हणला मी कसं गेल्यागत केलं? विनोदाचा भाग सोडून द्या. मी एवढ्या करता तुमच्या पुढं हा मुद्दा मांडतीये. शहाणा पाहुणा तो आहे, कामाशिवाय यायचं नाही, आणि काम झालं की इथं थांबायचं नाही. एवढ्या करता अगदी त्याप्रमाणे नामदेवराय सेना महाराजांना सांगतायत, वयाच्या 16व्या वर्षी ज्यांचं कार्य पूर्ण होतं ती माणसं काय असतील, काय योग्यतेची असतील. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानराजांचं सर्व कार्य पूर्ण झालं. आणि कार्य पूर्ण झाल्यानंतर ज्ञानोबारायांनी विचार केला, आता इथं थांबण्यात नाही, जाण्यात मजा आहे. निघायचे आता, जाण्यात मजा आहे. निघाले ज्ञानोबाराया. ज्या क्षणी बाबा ज्ञानोबाराया निघाल्याबरोबर निवृत्तीनाथ दादा पुढे झाले. आवाज दिला ज्ञानराजा, माझी इच्छा आहे माझ्या करता 2 वर्ष थांबा. नाही कसं म्हणावं? ज्ञानोबारायांनी थोडासा विचार केला, अरे ज्या दादाच्या मुळे, ज्या श्री गुरु निवृत्तीरायांच्या मुळे ज्ञानराजाची ही डगमगणारी नौका पहिलं तीराला पोहोचवण्याचं काम माझ्या दादानी केलं. त्या दादाला नाही कसं म्हणू? स्वामीची या योगे झालो स्वरूपाकार, स्वामीची या योगे
दादाच्यामुळे ही नौका पहिल्या तीराला पोहोचण्याचं काम केलं. ज्या निवृत्तीनाथ दादांनी, त्या दादांना नाही कसं मान्य केलं. निवृत्तीनाथ दादांकरता ज्ञानराजा 2 वर्ष थांबले, निघाले. लहानगी सोपानदेव पुढे झाले. सोपान काकांनी सांगितलं, दादा माझी इच्छा आहे, माझ्याकरता तुम्ही 2 वर्ष थांबाल. म्हणले आता मोठ्याला हा म्हटलो आणि जो छोट्याला नाही म्हटलो तर तो भेद आहे आणि संप्रदायाला भेद अमान्य आहे. भेदाभेद ब्रह्म. थांबले सोपानदेवांकरता 2 वर्ष थांबले, निघाले. लहानगी मुक्ताई पुढे झाली. ज्ञान दादा माझी इच्छा आहे, माझ्याकरता तुम्ही 2 वर्ष थांबावं. म्हटले नाही कसं म्हणू माझ्या मुक्तीला. अरे अनंत उपकार यांच्या मुक्ताईचे माझ्यावरती. त्या मुक्ताईला नाही म्हणण्याची धमक नाही. अहो थोडेस भूतकाळामध्ये डोकवतायत ज्ञानराजा. आणि आठवलं, आळंदीपासून 2 किलोमीटर अंतरावरती केळगाव नावाचं गाव. आणि त्या केळगावामध्ये ज्ञानोबा मधुकरी करता गेलेत. काळजीपूर्वक ऐका ना. केळगाव मध्ये ज्ञानोबा मधुकरी करता गेलेत आणि येताना एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे. ज्ञानोबा मधुकरी घेऊन येत आहेत. त्या सिद्ध बेटाच्या दिशेने वाटचाल चालू आहे. आणि कुठून तरी पाठीमागून आवाज आला, ज्ञानोबारांनी पाठीमागे डोकावून पाहिलं आणि आश्चर्याचा धक्का बसला. आणि आता काय घडणार आहे याची कल्पना सुद्धा आली. पटकन एका क्षणात स्वतःच्या त्या वल्कनामध्ये ती स्वतःची जोडी होती ती लपवली. जशी जोडी लपवली ना, जोडी लपवल्याबरोबर पुन्हा एकदा त्या क्षणी पाठीमागं पाहिलं आणि लक्षात आलं व्यक्ती आपल्या जवळ आलेली आहे. ज्ञानोबारांनी ती जोडी लपवलेली आहे. आणि त्या क्षणी एवढेचे हात जोडले. ज्ञानोबारांचं वय असेल किमान 13 वर्षांचं 14 वर्षांचं. ज्या क्षणी ते हात जोडले आणि हात जोडून सांगितलं, काका एवढ्यांदा, काका एवढ्यांदा मला इथून जाऊ दे. सिद्धेश्वराची आण, सिद्धेश्वराची आण. इथून पुढे या वाटेला मी मधुकरी मागण्याकरता दिसणार नाही. फक्त एवढ्यांदा मला जाऊ द्या, एवढ्यांदा. का माहितीये, माझा लहानगा सोपा नाही ना, माझी लहानगी मुक्त आहे ना. भुकेने व्याकुळ झाले. फक्त एवढ्यांदा मला इथून जाऊ द्या, मी परत या वाटेला तुम्हाला दिसणार नाही. परत त्यावेळच्या पापाची कॅटेगरी सुद्धा फार मोठी होती, फार मोठी होती. अहो ज्या क्षणी शब्द ऐकले अगदी 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 असाधारणपणे जी आहे ती मुद्रा तशीच. आणि त्या क्षणी ज्ञानोबारांच्या काकेची जोडी ओढली. अहो जशी ती जोडी ओढली, ओढून थांबतो त्याला माणूस कसं म्हणावं, त्याला मनुष्य वृत्ती कशी म्हणावी. अहो जशी ती जोडी घेतली त्याला ती जोडी फाटली. ज्ञानोबारांच्या ते दाणे होते ना जोडीतले, जसे सांडले ना जमिनीवरती. आश्चर्य वाटेल तुम्हाला, त्या धान्यांच्या एका एका दाण्याकडे पाहून ज्ञानोबारांच्या डोळ्यात पाणी आलं. का माहितीये, त्या एका एका दाण्यामध्ये ज्ञानोबाराला भुकेनी व्याकुळ झालेला लहानगा सोपानदेव दिसतोय. भुकेनी व्याकुळ झालेली लहानगी मुक्ताई दिसते. त्या दाण्यांकडे पाहताना ज्ञानोबाराला इतकं वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं. एक लक्षात ठेवा, परिस्थितीची किंमत त्याला कळते ज्याच्यावर परिस्थिती येते. ज्याच्यावर परिस्थिती येतच नाही त्याला आपल्याला परिस्थितीची किंमत काय कळणार. ज्या वेळेला त्या दाण्यांकडे ज्ञानोबा पाहतायत, त्या दाण्यांकडे पाहताना त्यांचे डोळे भरून आलेले आहेत. एवढीशी मुक्ताई दिसते, एवढाचा सोपानदेव. त्या दाण्यांमध्ये स्वतःच्या भुके करता तळमळणारी ही लेकरं दिसत आहेत. विचार केला त्या समोरच्या व्यक्तीनं, कदाचित मी पुढे गेलो तर हे पोरग जमिनीवरचे मातीतले दाणे सुद्धा वेचायला कमी करणार नाही. आणि हे दाणे सुद्धा त्याच्या ताब्यात जाऊच नाही. दाणे सुद्धा त्याच्या ताब्यात जाऊच नये एवढ्या करता स्वतःच्या पायातल्या वाहनींच्या टाचा त्या दाण्यांवरती रिंगसल्या. आणि ज्या वेळेला त्या दाण्यांना रिंगसताना ज्ञानोबारांनी पाहिलं ना, महाराज एवढं रडू आलं ज्ञानोबारायला की खरंच मी इतकं वाईट वागलोय समाजाशी, इतके वाईट वागलेत माझ्या आईबाप समाजाशी, इतकी निर्बंध समाजाने माझी करावी, मी खरंच असं वागलोय.
वाईट वाटलं, स्वतःच्याच नशिबाचं वाईट वाटलं. इतके रडले ज्ञानोबा आहे आणि रडता रडता तडा 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 पावले टाकत तिथून जे निघाले ते मला थेट त्या सिद्ध बेटात, थेट त्या पर्णकुटीमध्ये गेले. तसे धाडकन त्या लावलं. एका क्षणात जाऊन बसले, एका क्षणात मांडी घातली, एका क्षणात भीममुद्रा, एका क्षणात समाधीकडे प्रयाण. पण हे सगळं होत असताना पळत आलेल्या ज्ञानोबाऱ्याला ज्या वेळेला बाहेरच्या मुक्ताईनं पाहिलं आणि मुक्ताईच्या लक्षात आलं ज्ञानदादा रागात आलाय, रडत आलाय, काहीतरी घडलंय. पळतच मुक्ताईच्या दारात, जशा दारात आल्या आणि दारात येऊन आवाज दिला, ज्ञानदादा, 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 दार उघडा ज्ञानदादा. बरं, ज्या वेळेला बाहेरच्या मुक्ताईचा तो आवाज ऐकला ना, एवढं रडवाचं ज्ञानोबा राहिलं. एका बाबाचं एका बहिणीवर किती प्रेम असावं हे ज्ञानोबा आणि मुक्ताईच्या नात्यातून शिकवलं. ज्यावेळेला मुक्ताईचा आवाज ऐकला ना, मनात आलं माझ्या लेकराला 2 दिवस मी अन्न नाही देऊ शकलो, मी अन्न नाही देऊ शकलो. आणि ते लेकरू मला बाहेरून आवाज देते. आतून सांगितलं, मुक्ती आवाज देऊ नकोस, मला नाही जगायचं. या समाजाला ज्ञान देण्याकरता आलो, भक्ती देण्याकरता आलो, सुख देण्याकरता आलो, प्रेम देण्याकरता आलो. मी नाही कळलो, नाही कळलो, मला माफ कर मुक्ते, मला माफ कर. अहो, ज्या क्षणी ऐकलं त्या बाहेरच्या मुक्ताईनं, त्या क्षणी बाहेरून अतिशय स्वस्त चित्तानं सांगितलं, ज्ञानदादा, ज्ञानदादा, एक सांगू तुम्हाला, ज्या दिवशी आपली आई गेली ना, आम्हाला कळतच नाही आमची आई कशी होती. माय बापे आम्हा त्यागी नाही, जेव्हा आईचे संकट तेव्हा झाले नाही. आम्हाला कळतच नाही आमची आई काय होती, आमची आई कशी होती, माहित नाही. पण दादा, त्या दिवशीपासून आमची आई तुम्ही झाला. दादा, एका मायबापाने आमचा त्याग केलाय. आता जर तुम्ही आमचा त्याग केला ना, आम्ही कुणाच्या पदरात जायचं हा प्रश्न आम्हाला परत पडेल. एक वेळेला आम्ही अनाथ झालोय, दुसऱ्यांदा जर अनाथ झालो ना तर कोणीच आम्हाला जवळ करणार. ज्ञानदादा, जगाचं मला माहित नाही, पण सांगू तुम्हाला, असा नियम आहे. संत जेने भावे जग बोलने सोसा कोणी कोणा शिकवावे, सार शोधो निया घ्यावे, नलिवाळ मुक्ताबाई जीव मुद्दल ठाईच्या ठाई. तुम्ही तर विश्वतारा ताटी उघडा, ज्ञानेश्वरा, 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 योगी पावन मना, योगी पावन
तुमच्या लक्षात येईल. जीव जीवासी पैरावा, जीव जीवासी पैरावा, तटी उघडा ज्ञानेश्वरा, तटी उघडा ज्ञानेश्वरा, सुख सागर आपण भावे, सुख सागर आपण भावे. जगबोधे निभवावे, जगबोधे निभवावे. गुण सांगतात मुक्ताई. किती अभंग आहेत मुक्ताईचे. एक अभंग ऐकला तर या जीवाचं सोनं व्हावं, इतकं सुंदर तत्वज्ञान ज्या अभंगामध्ये मुक्ताईनं भरलं. बरं, तो मुक्ताईचा अभंग ऐकला आणि त्या क्षणी ज्ञानोबारांनी दार उघडलं. ज्या मुक्ताईच्या आशीर्वचनानं ज्ञानराजाला अक्षरशः दार उघडायला भाग पाडावं ही ताकद ज्यांच्या अभंगामध्ये. ज्या वेळेला खरंच ते दार उघडलं, अवघ्या विश्वावरती ज्ञानोबारे पुढच्या काही वर्षांचे उपकार करतात. या उपकाराला कारणीभूत जर कोण असेल तर ते कारणीभूत आहे माझी मुक्ताई. कारणीभूत आहे मुक्ताई. एक काळ होता ज्ञानोबा यांचा, ज्या काळी महाराज आळंदी पासून पैठणापर्यंत जाण्याकरता बैलगाडी हवी होती. नाही दिली कोणी, नाही दिली. अख्ख्या आळंदीमध्ये फिरले ज्ञानोबा, नाही दिली कुणी. पायाला पानं बांधून या लेकरांनी आळंदी पासून पैठणाचं अंतर काढलं. नाही दिली कोणी बैलगाडी. लहानग्या सोपानाला निवृत्तीनाथांनी खांद्यावर घ्यायचं, लहानग्या मुक्ताईला ज्ञानराजांनी कडेवर घ्यायचं आणि एवढं अंतर पायी काटायचं. पण अक्षरशः कुणी बैलगाडी दिली नाही. हा ज्ञानोबारायाचा भूतकाळ आहे. आजच्या वर्तमानाचा विचार केला, अहो त्या काळी लाकडाची बैलगाडी न देणारा समाज, त्या काळी लाकडाची बैलगाडी नाही देऊ केली. त्याच ज्ञानोबारायला बसून आळंदी पासून पंढरपुरापर्यंत अस्सल चांदीचा रथ आहे. पटत नसेल वारीला येऊन पहा. मी फार भाग्यवान समजते स्वतःला. ज्या रस्त्यानं ज्ञानोबाराय जातात, ज्या रस्त्याला ज्ञानोबारायचे चरण कमळ लागतात, त्या रस्त्याच्या अगदी तिथेच माझा जन्म आहे. सगळ्यांना, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल दिवे घाट. ज्या घाटाला ज्ञानोबाराय चढतात तो दिवे घाट मध्ये माझं गाव. आणि त्या रस्त्याने, ज्या रस्त्याने ज्ञानराजा जातात, अहो त्या भूमीवरती जन्माला येण्याचं भाग्यच काही होत. ज्या वेळेला ज्ञानोबारायला आणि एवढ्या नाही बैलगाडी नाही मिळू दिली. आज त्या ज्ञानोबारायच्या रथाला, आमच्या गावांना रथाचे बैलांचे मान आहेत. दिवे घाटातून चढताना किमान 10 बैल लागतात, म्हणजे 10 बैल जोड्या लागतात. रथाला बैलांचे मान आहेत. त्यांना त्या काळी बैलगाडी मिळू नये एवढ्या करता खटपटी केल्या गेल्या. आज त्या ज्ञानोबारायच्या रथाला माझी बैल जोडली जावीत म्हणून 10-10 लाखाचे लिलाव बैलांचे केले जातात. कुठे बदललं सगळं गणित. अहो त्या खाली पाणी नाही पिऊ दिलं इंद्रायणीचं. बाटवाल तुम्ही ते पाणी विदभर पाण्यामध्ये, त्या गुडगाभर पाण्यामध्ये त्या इंद्रायणीच्या उभा राहिलेले ज्ञानोबाराय पाणी घेत आहेत. आणि कुणीतरी त्या पाणी घेत असताना कुणीतरी एवढ्या जोरात जशी लाट घातली तसे ज्ञानोबाराय पाण्यात. काका एवढ्यांदा पाणी नेऊ द्या, माझ्या सोपानाला तहान लागली. एवढ्यांदा पाणी नेऊ द्या, माझ्या लेकराला पाण्याकरता तळमळतोय त्याचा जीव. एवढ्यांदा मला पाणी नेऊ द्या. हे पाणी पिण्याचा अधिकार नाही तुला. माझ्या लेकराला पाणी प्यायचे काका. एवढ्यांदा माझ्या बाळाला पाणी पिण्याकरता मला नेऊ दे. हाकलून लावलं. परत तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या पाण्यातून निघलेले ज्ञानोबाराय वलकल पकडलं, स्वतःच पाण्यातलं पकडलं, ओलं झालेलं वलकल पकडलं पाण्यातलं. हळुवारपणे त्याला धरलं, वरती घेतलं आणि हळुवारपणे धरून पळत 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 त्या सिद्ध बेटामध्ये आले. त्या पर्णकुटीत आले. तहानेकरता व्याकुळणाऱ्या माझ्या सोपान देवाच्या तोंडामध्ये त्या वलकलाचा सोगा पिळला आणि त्या पिळण्यातून जेवढं पाणी आलं ना, त्या पाण्याने त्यांची तहान वाढली. त्या काळी महाराज पाणी नाही पिऊ दिलं.
आजचा वर्तमान त्या काळी पाण्याकरता ज्ञानोबरायला प्रतारणा कराव्या लागल्या त्या ज्ञानोबरायचा आजचा वर्तमान आजही तुम्ही आळंदीत जा पहाटे 4 वाजल्यापासून दयाच्या दुधाच्या मधाच्या आमरसाच्या साजूक तुपाच्या सप्त नद्यांच्या सागराच्या गागरीच्या गागरी ज्ञानोबरायच्या समाधीवर आहेत त्या काळी पाणी नाही पिऊ दिलं आज समाधीवरती गागरी पडत आहेत काय वाटत असेल या मनामध्ये काय भावना निर्माण होत असतील त्या काळी मांड बाजण्याकरता खापर नाही मिळवू दिलं भूतकाळ आहे ज्ञानोबरायांचा मांड वाजण्याकरता खापर नाही मिळवू दिलं आज महाराज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून दिंडी निघू दे आणि दिंडीच्या मुखात एक वाक्य असू दे ज्ञानोबा तुकाराम महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून दिंडी निघू देते आणि दिंडीच्या मुखात वाक्य असू दे ज्ञानोबा तुकाराम सुंदर वाजवलं दादा दिवसभर ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम दिवसभर वारकऱ्याच्या मुखात एवढंच वाक्य असतं महाराज दिवसभर ज्ञानोबा तुकाराम आणि रात्री लाडू गुलाबजाम कुणाला शाबास आता बरोबर बोललात तुम्ही दिवसभर ज्ञानोबा तुकोबाराचा जयघोष आहे पण दिवसभर ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषाच्या बदल्यात ज्ञानोबा तुकोबाच्या पात्रतेखाली ज्ञानोबा तुकोबारांच्या नावाखाली वारकऱ्याला पंचपक्वानाची ताट आहेत दक्षिणे सहित ज्या वेळेला वारकऱ्याच्या ताटामध्ये पंचपक्वान दिसत तो वारकऱ्याचा सन्मान नाही तो ज्ञानोबा तुकोबाचा सन्मान आहे ज्या सन्मानाच्या बदल्यात हे सगळं केलं जातं एक सांगू तुम्हाला एक लक्षात ठेवा चंद्रभागेसारखं तीर्थ नाही चंद्रभागेसारखं तीर्थ नाही पांडुरंगासारखा देव नाही पंढरीसारखं क्षेत्र नाही ज्ञानेश्वरी गाथा भागवतासारखे ग्रंथ नाही वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही ज्ञानोबा तुकोबासारखे दुसरे संत एवढं सुचलं एवढं सुचलं पण मनात विचार आला की सोचल्यानंतर
सुद्धा आपल्या वाट्याला काय एक दिवस जाणं आहेच, जाणं आहेच. हे सगळं पाहिलं, विश्वाला वंदनीय झाले, मग म्हणावं लागलं सगळं कार्य कर्तृत्व पूर्ण झालं आणि मग लक्षात आलं आता थांबवणार कोणी उरलं नाही, आता थांबण्यात मजा आहे. निघाले. निघण्यापूर्वी त्यांच्या मनाने संकल्प केलाय की मला या भूलोकीची हिंदुस्थानची तीर्थयात्रा पायी करायची. तीर्थयात्रा करताना 2 नियम आहेत. पहिला नियम तीर्थयात्रा पायी व्हावी. तीर्थयात्रा पायी व्हावी हे माझ्या पदरचं नाही. अनेक लोक म्हणतात आम्ही 12 ज्योतिर्लिंग केले, आम्ही 4 धाम केले, आम्ही अष्टविनायक केले, आम्ही 3.5 शक्तिपीठे केली, आम्ही 11 रुद्र केले, आम्ही 12 मल्हार केले पण कसे? शाबास. गेले की गाडीने, कुणी म्हणतं रेल्वेने, कुणी म्हणतं विमानाने, केले की, पण हे सगळं केलं वाहनाद्वारे. एक लक्षात ठेवा, जी गाडी न होते ती पिकनिक आहे, जी गाडी न होते ती सहल आहे, पिकनिक आहे, आणि जी पाया न होते ती तीर्थयात्रा आहे. पाया न होते ती तीर्थयात्रा आहे. आणि माझ्या पदरचं नाही, संतांचे पुरावे. जवळ हे सगळं तयारीच्या पाहिजे ना, मागे पडता कामा नये. फार गोड सांगतात महाराज. जवळ हे सगळं सिद्ध आहे, जोपर्यंत शरीर चांगलं आहे, तरुण आहे, म्हातारपण लांब आहे आणि इंद्रियामध्ये ताकद आहे, मरायच्या आत तीर्थयात्रा झाली पाहिजे. पण तीर्थयात्रा झाली पाहिजे पण पायी. आणि मी त्याही बाबतीमध्ये स्वतःला फार मोठी भाग्यवान समजते. आदरणीय बाबांना सुद्धा माहिती, माझ्या मालकाने नर्मदा परिक्रमा पायी 2 केल्या, पण त्याच्या सोबत हिमालयाची 4 धाम यात्रा त्यांनी पायी केली. आणि एवढ्या सगळ्या दुर्गमतेमध्ये का तर तीर्थयात्रा पायी व्हावी हा तीर्थयात्रेचा नियम आहे. आणि दुसरा नियम आहे ती कोण्यातरी महात्म्याच्या संगतीत व्हावी, सानिध्यात व्हावी. या तीर्थयात्रेला किंमत असते. ज्ञानोबाने विचार करतात मला हिंदुस्थानची तीर्थयात्रा पायी करायची मान्य आहे, पण ती कोण्यातरी महात्म्याच्या संगतीत करायची म्हटल्यानंतर थोडं कठीण आहे. खरं असं महात्माच नाही. ज्ञानदेव वैष्णव मोठा,
विठ्ठल नामे मुक्त पेठा. ज्ञानोबाऱ्यापेक्षा मोठा वैष्णवच या जगामध्ये नाही. असा महात्मा नाही ज्या महात्म्याने ज्ञानोबाऱ्याचं वर्णन केलं नाही. ज्ञानराज माझी ज्ञानराज ज्ञानराज माझी योग्याची निगमवंदी प्रकट केली. गीता नामदेव वेळ फार कमी. नामदेव राय चला याच्या पुढे. ज्ञानबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित. ज्ञानबाई माझी अनाथाची माय. काय बाबा चला याच्या पुढे. कमला कैचा रेणा मदविना कैचा रेणा रेणा कैचा रेणा मदविना. संदेह गमला गमला तुकोबा. मला याच्या पुढे. गय सांगू देवा ज्ञानोबाची छाती. गय सांगू देवा ज्ञानोबाची छाती. मुखी बोलवीला बोलवीला मैषमुखी बोलवीला. संत श्रेष्ठ निळोबार आहे महाराज. चला याच्याही पुढे. तुका म्हणी ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा राधा पाया बैठी कला राधा पाया बैठी कला. महाराज आणि कळत करतात जनाबाई महाराज. ज्ञानाचा सागर सखा मला खूप आटे लावलेले आहेत त्याच्यामुळे. आणि 9:15 वाजलेले आहेत. काय करू आता. अजून तर आपल्याला अभंगावरती आलो सुद्धा नाही आपण. महाराज एवढं सगळं एकही संत नाही ज्या संतांनी ज्ञानोबाऱ्याचं वर्णन केलं नाही. का ज्या वेळेला नामदेवराय सांगतायत की नामदेवराय ज्या वेळेला सेनावारांच्या पुढे सांगतायत काय ज्ञानोबाऱ्यांच्या विषयी तुम्हाला महाराज जगाच्या पाठीवर असा महात्मा आहे ज्या महात्म्याच्या बाबतीत एकही संताला राहावलं नाही. एवढं पोट भरून प्रत्येक संतांनी माझ्या ज्ञानोबाऱ्यांच्या बाबतीमध्ये लिहिलं. कारण त्यांचं कर्तृत्व त्यांचं कार्य त्यांचं देणं या समाजाला एवढं आहे. सेना महाराजांनी विचारलं केवढं आहे. त्यावेळेला नामदेवराय त्या प्रश्नाच्या वेळेला जे उत्तर देत आहेत ते उत्तर सेना महाराज स्वतः ते उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात आहे. केवढा
नामदेवराय आणि त्याच भाषांतर करतायत सेना महाराज. नामदेवराच्या मुखातली वाक्य सांगतायत. सेना बाबा काय सांगू आता तुम्हाला. केला उपकार केवढा म्हणण्यामध्ये निरुत्तर आहे. एवढा म्हटलं की सांगता येतं एवढा, पण केवढा म्हटलं की प्रश्न निर्माण होतो. केवढा केला अहो शब्दाच्या पलीकडे केलेला उपकार आहे. नामदेवराय सांगतात मी त्याला साक्षीदार आहे तीर्थयात्रे करता. काय वाणू मी पामर एवढा केला उपकार. एवढा उपकार ज्ञानोबाऱ्यांनी केलेला आहे. ऐसे महाराज सांगतायत ऐसे न करी बाप आणि माय. केले उपकार सांगू मी काय काय उपकार केले ते शब्दाच्या पलीकडे आहेत. ते सांगण्याजोगे नाहीत. पण म्हणजे तुमच्याकडे काहीतरी उदाहरण असेलच की बाबा हा उपकार ज्ञानोबाऱ्यांनी केलाय. बाबा इथं आले त्यावेळेला एवढं समाजाचं संघटन केलं, तरुणांना एकत्र केलं, त्यांना घडवलं, त्यांना वाढवलं, त्यांच्यामध्ये परमार्थाची आवड निर्माण केली, रुची निर्माण केली, आज एवढं मोठं दिव्य कार्य निर्माण केलं. आता शतचंडी पंचायतन देवतांचा सोहळा होतोय. हे सगळं केलं काहीतरी उदाहरण आहे, दाखल आहे. तसं नामदेवरायला विचारतायत सेना महाराज. आणि त्यावेळेला नामदेवराय सांगतायत तुम्हाला आश्चर्य वाटेल सेना महाराज, जगात कित्येक रेडे आहेत. रेड्यांचं सांगते जगात कित्येक हेले आहेत. साधी गोष्ट सांगते तुम्हाला, जगात कित्येक हेले आहेत जे हेले आले आणि पाणी वाहून मेले. आले पाणी वाहून मेले असे कित्येक हेले आहेत. पण एक आहे कित्येक लाखोनी जरी रेडे जन्माला आले तरी त्यांच्या वाट्याला जन्म मृत्यूशिवाय दुसरी काही नाही. महाराज आपलाच पोरगा ज्याच्या करता रात्रंदिवस झटावं, याचा बांध करावा, त्याचा बांध ताब्यात घ्यावा, याची टोपी काढावी, त्याच्या डोक्यात घालावी, त्याची टोपी काढावी, याच्या डोक्यात घालावी, सगळ्यांच्या डोक्या काढाव्या, आपल्या डोक्यात घालाव्या. 2चे 3 मजली, 3चे 5 मजली, 5चे 10 मजली सगळा वाटोळा कारभार करावा. काळ्याचं पांढरं करावं, पांढऱ्याचं काळं करावं आणि गोळ्याचं चौकोनी करावं, चौकोनीचं वाटोळं करावं. सगळं करावं. एवढं ज्या पोरा करता कमवलं तो पोरगा आपला 10वा घालील का? कोणालाच नाही, मला नाही, तुम्हाला नाही. एवढं सगळं त्यांच्या करता करावं तो आपला पोरगा आपला 10वा घालील का याची गॅरंटी नाही. पण महाराज एवढं कर्तृत्व केलं. महाराज ज्ञानोबाऱ्यांच्या संगतीत फक्त तो आला. अहो इथं माणसांचे दावे घालणारी माणसं जन्माला येतील याची शंका आहे. पण महाराज संतांच्या संबंधात आल्यानंतर रेड्याच्या पुढे सप्ताह केला जातो. ही संतांची ताकद आहे. रेड्याच्या पुढे अखंड हरिनाम सप्ताह होतो. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात आळे नावाचं गाव आहे. ज्या गावामध्ये ज्ञानोबाऱ्यांनी समाधी दिलेला रेडा आहे. त्या रेड्या पुढे अखंड विनापार आहे. अखंड विनापार आहे. कशा करता किती उपकार केले ज्ञानोबाऱ्यांनी. अहो रेड्यावरती उपकार केले. माणसाचं नाही काही होत. इथं रेड्या 725 वर्ष झालं विनापार आहे. जड मूड म्हणले जड मुळाचा उद्धार केला जगाचा. होय जगाचा सुद्धा उद्धार केला. जगाच्या पाठीवर अब्जावधी सहस्त्रवधी भिंती आहेत. पण त्या भिंतीवरती दिवसा डवळे कुत्री कार्यक्रम करतात का नाही? करतात. दिवसा ढवळ्या करतात. पण महाराज एक भिंत आहे. लाखो जरी भिंती असल्या त्या भिंतीवर कुत्रे कार्यक्रम करतील. एकमेव भिंत आहे ज्या भिंतीच्या पुढे वारकरी नतमस्तक होतो. ती भिंत आनंदित आहे. त्या भिंतीला एवढी किंमत आली याचं कारण आहे त्या भिंतीवर ज्ञानोबाराय बसले म्हणून भिंतीला किंमत आली. म्हणून भिंतीचा उद्धार झाला. जोड जडमुडा उधारीले जडमुडा उधारीले जडमुडा उधारीले जडमुडा
फार गोड प्रमाण दिलं महाराज. जळाचाही उद्धार केला आणि मुळाचाही उद्धार केला आणि त्यांना मार्ग सुपंथ दाविला. अशा संतांच्या बाबतीत सेना म्हणे उतराई होता नदीचे काही एवढा केला उपकार काय वाणू मी पामर. अशा संतांच्या बाबतीत म्हणजे शब्द कमी पडले म्हणून आणखीन सांगतायत उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार काय वाणू मी पामर. एकदा जोरात मोठ्या प्रेमानं हाताने टाळी आणि मुखाने नाम अवघ्याने भगवंताच्या नामाचा आनंदात जयघोष करायचा आहे.